आज आपण पालघर जिल्ह्यातील मनोर टाकवाल या ठिकाणी आलेलो आहोत। या ठिकाणी एक अतिशय दुःखद घटना घडलेली आहे। माझ्या बाजूलाच खदान आहे। या खदानीमध्ये काल 27 फेब्रुवारीला दोन मुलं अंघोळीसाठी आले होते। पाण्याचा अंदाज न आल्यामुळे ते बुडाले। त्यामध्ये 8 वर्षाचा मुलगा तसेच एक 15 वर्षाचा मुलगा अशी दोन मुलं होते। ही घटना काल दुपारच्या सुमारास घडली। त्यानंतर मनोर पोलीस स्टेशनला 4च्या सुमारास ह्या घटनेची माहिती मिळाली। मनोर पोलीस स्टेशन तात्काळ घटनास्थळी दाखल झाले। त्यानंतर त्यांनी वसई विरार अग्निशमक विभागाला या घटनेची माहिती दिली। ते सुद्धा काल संध्याकाळपर्यंत घटनास्थळी दाखल झाले। अथक शर्थीच्या प्रयत्नानंतर 8 वर्षाचा मुलाचा मृतदेह 6:30-7च्या सुमारास हाती लागला। त्यानंतर शवविच्छेदनासाठी मनोर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले व आज पुन्हा 28 फेब्रुवारीला एक 15 वर्षीय मुलाचा मृतदेह अजूनही हाती लागलेला नाहीये। त्यामुळे पुन्हा अग्निशमक विभाग घटनास्थळी आज 28 फेब्रुवारीला 11:30 वाजता घटनास्थळी दाखल झालेले आहेत। आपण बघू शकतात आत्ता सुद्धा शोध मोहीम सुरू झालेली आहे आणि आत्ताही मनोर पोलीस स्टेशन तसंच वसई विरार अग्निशमक विभाग तसेच संबंधित खात्याचे अधिकारी, तलाठी, तहसीलदार घटनास्थळी येऊन पाहणी करून गेलेले आहेत। जो 15 वर्षीय मुलगा आहे त्याचा शोध सुरू आहे। 10 जानेवारीला सुद्धा चिल्हार येथे एक खदानीत बुडून मृत्यू झाला होता आणि आता 1 महिना उलटत नाही तिथपर्यंत ही दुसरी घटना घडलेली आहे। पालघर जिल्ह्यामध्ये अनेक खदानी आहेत। ज्या खदानी बंद अवस्थेत आहेत त्या खदानीचे मालक आहेत त्यांनी काहीतरी उपाययोजना करणे गरजेचे आहेत। आता ह्या चिमुकल्यांचा बळी गेलेला आहे। खरंच त्यांच्या कुटुंबियावर दुःखाचा डोंगर कोसळलेला असेल। जे खदान मालक आहेत त्यांनी ह्या ठिकाणी लक्ष देण्याची गरज आहे। तसेच संबंधित खात्याचे जे काही अधिकारी असतील त्या खदानी बंद झालेल्या असतील त्या ठिकाणी उपाययोजना करून ह्या खदानी बंद व्हायला पाहिजेत। कारण ह्या ठिकाणी अगोदर सुद्धा काही महिन्यांअगोदर महिला कपडे धुवायला आली होती, तिचाही पाय घसरून त्या पडल्या होत्या आणि त्यांचा मृत्यू झाला होता। म्हणजे अजून किती बळी जातील? हे बळी शासनाचे अपयश आहे का, खदानी मालकांचे दुर्लक्ष आहे का, असंच म्हणावं लागेल। येथील ग्रामस्थांचा आक्रोश आहे की अशा ज्या खदानी आहेत त्या खदानी बंद करणे गरजेचे आहे। तर आता ह्या ठिकाणी शोध सुरू आहे। बघूया त्याचा मृतदेह कधी हाती लागतो ते। मनोर परिसरात पुन्हा एकदा बंद अवस्थेतील दगडखाणी जीवघेण्या ठरत असल्याची दुर्दैवी घटना घडली आहे। मुंबई अहमदाबाद महामार्गावरील मस्तान नाका उड्डाणपुलाच्या पश्चिमेकडे टाकवाल गावाच्या हद्दीत असलेल्या एका बंद दगडखाणीत पोहण्यासाठी गेलेल्या 2 अल्पवयीन मुलांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला। या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ आणि संताप व्यक्त केला जात आहे। शुक्रवारी दुपारी सुमारे 2 वाजण्याच्या सुमारास 8 वर्षीय जिग्नेश पवार आणि 15 वर्षीय आयुष पवार आणि त्यांचा एक मित्र असे 3 जण रणरणत्या उन्हात दगडखाणीत साचलेल्या पाण्यात अंघोळ करण्यासाठी गेले होते। पाण्याची खोली किती आहे याचा अंदाज न आल्याने जिग्नेशचा पाय घसरला आणि तो खोल पाण्यात बुडाला। त्याला वाचवण्यासाठी आयुषने प्रयत्न केला, मात्र तोही पाण्याच्या गटांगळ्या खात बुडाला। तिसरा मुलगा सुदैवाने बचावला। त्याने तात्काळ घरी धाव घेऊन प्रकार सांगितल्याने ही घटना उघडकीस आली। घटनेची माहिती मिळताच मनोर पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले। स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने प्राथमिक शोध कार्य सुरू करण्यात आले। त्यानंतर वसई विरार महापालिका अग्निशमक दलाला पाचारण करण्यात आले। अग्निशमक दलाच्या जवानांनी खाणीत उतरून शोध मोहीम राबवली। दीर्घ प्रयत्नानंतर 8 वर्षे जिग्नेश पवार याचा मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात आला, मात्र 15 वर्षीय आयुष पवार याचा शोध रात्री उशिरापर्यंत सुरू होता। अंधारामुळे अडचणी निर्माण झाल्याने शोध कार्य तात्पुरते थांबवण्यात आले व आज पुन्हा शोध कार्य सुरू केले आहे। मृत मुलांची कुटुंब मूळचे इंदोर येथील असून काही दिवसांपूर्वी कामानिमित्त मनोर परिसरात वास्तव्यास आली होती। संबंधित कुटुंबे भटक्या जमातीतील असल्याची माहिती पुढे आली आहे। या दुर्दैवी घटनेमुळे दोन्ही कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरात शोकमय वातावरण पसरले आहे। ही बंद दगडखाण यापूर्वीही मृत्यूचा सापळा ठरली आहे। सुमारे 8 महिन्यापूर्वी एका महिलेचा कपडे धुण्यासाठी गेल्यानंतर
पाण्यात बुडून मृत्यू झाला होता. परिसरात अशा अनेक उघड्या व बंद अवस्थेतील धोकादायक दगडखाणी आहेत. उन्हाळ्यात या खाणी साचलेल्या पाण्यात महिला कपडे धुण्यासाठी तर मुले आंघोळीसाठी जातात. मात्र पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने वारंवार दुर्घटना घडत आहेत. घटनेची माहिती मिळाल्यानंतर पालघरचे तहसीलदार, मंडळ अधिकारी सुशांत ठाकरे, तलाठी आणि संबंधित विभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. संबंधित खाण पूर्वी गुरु ब्रदर्स यांच्या मालकीची होती व नंतर ती किरीट नटवरलाल ठाकर यांच्याकडे देण्यात आल्याची माहिती पुढे आली आहे. तहसीलदार सुशांत ठाकरे यांनी खाण मालकाला नोटीस बजावण्यात येईल आणि आवश्यक ती कारवाई केली जाईल असे सांगितले. घटनेची माहिती मिळताच समाजसेवक व अँब्युलन्स चालक अखिल सय्यद तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी मृतदेह मोनोर येथील ग्रामीण रुग्णालयात हलवला. जाती धर्माचा भेदभाव न करता त्यांनी स्वतः अंतिम संस्कारासाठी पुढाकार घेतल्याने त्यांच्या सामाजिक बांधिलकीचे कौतुक व्यक्त केले जात आहे. या दुर्घटनेनंतर ग्रामस्थांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. 2 चिमुकल्यांचा जीव गेल्यानंतरच प्रशासनाला जाग येते का? बंद खाणी सुरक्षित करण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना का केल्या जात नाहीत? केवळ पंचनामा, कागदपत्रे आणि नुकसान भरपाई पुरतेच प्रशासनाचे कर्तव्य मर्यादित राहणार का, असा सवाल उपस्थित केला जात आहे. बंद दगड खाणीभोवती संरक्षण भिंत, इशारा फलक आणि नियमित पाहणी नसल्याने त्या मृत्यूचा सापळा ठरत आहेत. 2 निष्पाप जीव गेल्यानंतरच प्रशासन कारवाईची भाषा करत आहे. मात्र प्रश्न एकच, कारवाई प्रत्यक्षात होणार की पुढील दुर्घटनेची वाट पाहिली जाणार? अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.